मात्र तुषार खरात सातत्यानं जे चुकीच्या भूमिका घेत आहेत ते खरंच म्हणजे ज्या भूमिका म्हणजे ज्यांच्या संदर्भानं लोक म्हणतात की ते चुकीच्या भूमिका घेत आहेत त्या खरंच चुकीच्या आहेत का? एखादी महिला फार असं पुढे येऊन बोलत नाही मात्र तुषार खरातच सातत्यानं बोलतात असं सुद्धा अनेक जण कमेंटमध्ये लिहित आहेत किंवा बोलताना दिसत आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये याच्या पाठीमागे कुठलं राजकीय वळण आहे का? त्यांना कुठलं राजकीय पाठबळ आहे का? त्यांना सपोर्ट करणारी कोणी माणसं आहेत का? की फक्त एक युट्यूबर म्हणून एवढी ताकद त्यांच्यात आहे की ते एखाद्या मंत्री लेवलच्या माणसाला सातत्यानं टार्गेट करत असतील आणि त्याच्या विरोधात बोलत असतील, जे की असंही नाही की त्यांना कल्पना नसेल की समोरच्या माणसाकडे पद आहे, त्याच्याकडे मंत्रीपद आहे, कॅबिनेट दर्जाचा मंत्री तो आहे. मग अशा माणसाविरोधात एखाद्या छोट्याशा चॅनलच्या पत्रकारानं इतकं ताकदीचं बोलणं, इतकं धाडसाचं बोलणं हे शक्य आहे का? की त्याच्यासाठी कुठलं राजकीय पाठबळ आहे? तुम्हाला जर काही माहिती असेल तर कमेंट करून कळवा. मानखटावच्या जनतेपैकी कोणी बघत असेल तर आवर्जून कमेंट करा. आम्हाला ही गोष्ट, ही डिटेल आणखीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवडेल. जी खरी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करता येतील आम्ही सुद्धा करू. जिथं समर्थन करायचं आहे तिथं समर्थनच करू, मात्र जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणण्याची ताकद सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती दिसेल. इतकंच. धन्यवाद.